प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। हर्ष म्हणत असो की माझी याच्यामध्ये काहीही चुकी नाही, मिहिकाने मला इथे बोलवलं होतं म्हणूनच तर मी इथे आलो होतो आणि तो सगळे कॉल रेकॉर्डिंग देखील पाठवत असो। तो म्हणत असो बघा तुमच्यासमोर हे सगळं आहे। मुक्ता म्हणत असे बस करा, तुम्ही अजून किती खालच्या थराला जाणार आहात। एक तर माझ्या बहिणीसोबत जे काही केलं त्याची तुम्हाला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का। मुक्ता खूप बोलत असे। त्याचप्रमाणे इंद्रा देखील आता चवताळलेली असे। ती म्हणत असे ती बिचारी साधी भोळी मुलगी, तिला तू नादाला लावला असशील, तू चांगला नाही आहेस। लगेच सावनी मात्र म्हणत असे की हर्ष ते सगळं विसर बरं आणि आपण आता लग्न करूया। हर्ष म्हणत असं ही कशी बाई आहे, मला तिच्याशी लग्नच करायचं नाहीये, परंतु ही हट्टाला पेटलेली आहे। एवढं सगळं झालं आणि म्हणत असे माझ्याशी लग्न कर। मी तर हे सगळं लग्न मोडण्यासाठीच केलं होतं, ही साधी गोष्ट तिच्या लक्षात येत नाही का। सावनी मात्र हट्टालाच पेटलेली असे। हर्ष म्हणत असो की मी अजिबात तुझ्यासोबत लग्न करणारच नाही आहे। हे ऐकल्यानंतर सावनी मात्र सगळा दोष मुक्ताला देत असते, कारण हर्षने जाता जाता नताशाला देखील तेथे बोलवलेलं असतं। नताशा देखील आता पूर्णपणे मुक्तावर उलटलेली असे। ती म्हणत असे मॅडम तुम्ही सगळं हे केलं आणि आता माझं नाव टाकतायत का। त्यावेळेला मुक्ता म्हणत असे अगं नताशा अशी काय म्हणते आहेस। त्यावेळेला हर्ष हसायला लागलेला असं, कारण त्याला जसं हवं होतं तसंच झालेलं असतं। बिचारी मुक्ता आता सगळ्यामध्ये अडकलेली असते। ती आता स्वतःला कशा पद्धतीने सोडवणार, घरचे तिला साथ देतील का, हे पाहणं देखील खूपच महत्त्वाचं ठरणार आहे।